यानंतर आमचे 5वी ते 7वी पर्यंतचे वर्ग शिक्षक आमचे लाडाचे फुले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि बॅच बद्दल त्यांची काही आठवणी असेल त्यांनी कृपा करून इथं सांगावं. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार कशाबद्दल की तुम्ही आम्हाला खरोखरच स्मरणात ठेवले. कारण आजचं जे युग आहे या युगाचा जर विचार केला तर मला असं वाटते की स्मरणात कोणी कुणाला ठेवत नाही, पण तुम्ही आम्हाला स्मरणात ठेवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. त्यानंतर मंचपावर उपस्थित आमच्या काकू काटोळकर, त्यानंतर आमच्या माता समान घरते मॅडम, त्यानंतर आमचे ज्येष्ठ बंधू गवंडे सर, त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही इथं नोकरी केली. त्यानंतर सावरकर सर, तसेच पितृतुल्य आमचे योगकर सर आणि मित्र राकेश सर, त्याचप्रमाणे डांबरे आणि आपण सर्वजण. तुम्हाला जेव्हा मी पाहतो तेव्हा मला अजूनही तुमचा तो वर्ग, तुमचं ते खटाळपण, तुमचं ते वागणं, ह्या सर्व गोष्टी आजही एका पिक्चर प्रमाणे माझ्यासमोर येतात की भावना कशी बोलायची, खरोखरच सतीश कसा वागायचा, श्याम कसा असायचा, पवन तर अतिशय लाजळू. सुरुवातीपासून पवन हा लाजळू आहे आणि आजही तो त्याचप्रमाणे आहे. आजही जर भेटला तर इतका हळूवारपणे बोलतो की असं वाटते काय जवानी केलं, इतका हळूवार आजही बोलतो. आणि खरोखरच तुम्हाला जेव्हा मी पाहतो नंतर मध्यंतरी मी 6 वर्ष आलो आपल्या इथं, बरोबर आहे ना, आणि इकडून शाळेत यायचे मुलीला. तुमचे मुलं आहेत, चंद्रचा मुलगा भुवन, ते येतात आणि सांगतात की पाहा भाऊ आम्ही तरी बोलत नाही, तुझे सर आहेत, आम्हाला त्यांनी शिकवलं, आम्हाला मानलं, त्यांच्या बाबतीत मी काही बोलत नाही, तुझं पाहून नाही. म्हणजे आम्हाला इतकं वाढवून जातं अशा वेळेस की खरोखरच आपल्याला आपले विद्यार्थी इतका मान देतात की आजही त्यांच्या मुलांना ते सांगतात की बाबा मी त्यांच्या बाबतीत नाही बोलू शकत, ते तुला मारत असतील ते तू तुझं पाहून घे. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की तुमच्या मनात आजही आमच्याबद्दल जी भावना आहे, जो आदर आहे, तो आदर मला तरी असं वाटते की आम्ही कधीच विसरणार नाही. आणि खरोखर मी जेव्हा गावात फिरलो आजपर्यंत ना, प्रत्येकाला गाव आपली मुलगी, अरे गाव आपली मुलगी कुठे आहे, प्रत्येकाला विचारलं. अनुराधाचा भाऊ अकोटमध्ये मला नेहमी मिळतो, त्याला मी नेहमी मिळतो, अरे भाऊ कुठे आहे, तुम्ही सर तुमच्या लक्षात ना अजून, आता मग तू कशी गोष्ट करतं. मी जर शिकवलं त्यांना ते मुलं तर माझे पाठांतर असणारच आहे. मी श्यामच्या बाबतीत नेहमी विचारतो, श्याम कुठे आहे, सचिनला विचारतो काय बा तो कुठे आहे. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की मला आजही ते मुलं आठवतात आणि प्रत्येकाचं वेगळेपण आठवतं की हा कसा होता. चक्रातले मारून मारून मी थकलो होतो, तिला म्हटलं जाऊ खायला आपला पोरगा की तुम्ही पान तुमचा पोरगा. म्हणजे अशा प्रकारे मी आजही प्रत्येक मुलाच्या बाबतीत सांगतो की हा कसा होता म्हणून. आणि आज तुम्ही जेव्हा आम्हाला निमंत्रित केलं तेव्हा श्याम आणि उमेश गावाला गेलो, तर म्हटलं आज तर घरी कोणी नाही, मी एकटाच हो आज. चहा मला चहा येते, चहा येत नाही अशाला भाग नाही, मला चहा करता येते, मी चहा करतो मग नाही. आणि मग घरात गेलो, जे घरात असते आपल्या ते थोडंसं खायला दिलं, तर कशाला असं जेवण, अरे म्हणून तुम्ही येतच नाही
आणि मी जेव्हा जेव्हा मला तुम्ही भेटता बाहेर तर प्रत्येकाला म्हणतो सगळ्याला घरी जाऊ, प्रत्येकाला म्हणतो, पण प्रत्येक जण कामात असतो. नाही सर आज नाही येत आम्ही नंतर एखाद्या बाबतीत तसंच आहे. रेखा आजही मला पूर्ण आठवते की कशी होती म्हणून. नावानिशी मी काही काही मुलांच्या बाबतीत सांगू शकतो की हा असा होता, हा तसा होता. याचा अर्थ कसा आहे की आम्ही सुद्धा तुमचा पुरेपूर अभ्यास केलेला असा. वा वा, टाळ्या होऊ दे रे पोरांना. जेव्हा तुमच्यासाठी मुलं आम्हाला भेटतात तेव्हा मी आता नवीन मुलांना सांगत असतो की जो काळ आमचा होता, जी मुलं आमची होती ती आज नाही. जी मुलं आमच्यासोबत आजही सन्मानानं वागतात, तो सन्मान आजच्या पिढीत आपल्याला अनुभवायला मिळत नाही, मला असं वाटतं. कारण शेवटचे 6 वर्ष पुन्हा मी झालो, या शेवटच्या 6 वर्षात मी पाहिलं की नाही, जो काळ आपला होता तोच चांगला होता. आणि तुमच्यात जे मैत्री आहे ती इतकी घट्ट आहे की तुम्ही आजही एकत्र येता, तुम्ही तुमच्या एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होता, यालाच खरं मित्रत्व म्हणतात. आणि माझी तरी अशी इच्छा असेल, माझी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुमची जी सर्वचे सर्व बॅच आहे ती प्रत्येक जण एकमेकाच्या दुःखात सहभागी हो. सुखात नाही झालं चालेल, सुख हे जवळ एवढं असते, पण दुःख मात्र पर्वता एवढं असतं. आणि म्हणून प्रत्येकाच्या दुःखात सहभागी व्हा ही अपेक्षा तुमच्याकडून मी बाळगतो. आणि तुम्ही आम्हाला इथे निमंत्रित केलं एकदम मंचकावर उपस्थित. आम्ही सर्व आज सेवानिवृत्त इथं कोणीही तुम्हाला असा दिसणार नाही की जो आज होती कार्यरत आहे. सगळे डॉक्टर मॅडम सेवानिवृत्त, अगरते मॅडम सेवानिवृत्त, सर सेवानिवृत्त, यवतकर सर सर्व सेवानिवृत्त. डांबरे सर जेव्हा जेव्हा तुम्हाला आमची गरज भासेल किंवा आज आपलं काहीतरी काम सरांकडे आहे, तुम्ही निसंकोचपणे आमच्यापर्यंत या. जर आमच्याकडून तुमचं काम जर झालं किंवा तुम्हाला जर ती सेवा देता आली तर आम्ही ती निश्चित देऊ. मग गावाच्या बाबतीत असो की तुमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या बाबतीत असो की कुठल्याही बाबतीत असो, गावाच्या बाबतीत जरी तुमची कोणती समस्या असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्हाला सेवा मागा आणि तुम्हाला ती सेवा देण्यास तत्पर आहोत. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवतो. सर्वांचे आभार. आणि आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याकडून एक अपेक्षा केलेली आहे की आपली मैत्री ही घट्ट असावी आणि नेहमीच प्रत्येक जण एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हावं. सर, ही तुमची अपेक्षा आणि आमची ही मैत्री आम्ही नेहमी कायम अशीच ठेवू. यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते गाडगे सरांना. गाडगे सर, सरस्वती मातेच्या प्रतिमेला नमन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ मॅडम, आमच्या मावशी पगडते मॅडम, माझे गुरुवर्य श्रीमान यवतकर सर, माझे मुख्याध्यापक श्री सावरकर सर, तेही माझे गुरु आहेत. जसे तुमचा मी गुरु असेल तर माझे ते गुरु आहेत दोन बसलेले या ठिकाणी. त्यांच्या स्थानिक मी या शाळेमध्ये सुरुवात केली. त्याचबरोबर आमचे मित्र श्री डांबरे सर आणि सर्वात शेवटी बसलेले कोले सर, की ज्यांनी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे.
की मी असं म्हणेल की त्यांनी मला ज्या अकोटला त्यांचं जे घर होतं त्यात आठवण काढावी वाटते मला. ते घर मला त्यांनी 1.5 वर्षाच्या म्हणजे आमचा हे झाला होता करार झाला होता की बा गाडगेचं घर आहे तुम्ही ते घेऊन घ्या. आणि 1.5 वर्षानंतर त्यांची त्या घराची मी खरेदी केली. हे विशेष आवर्जून त्यावेळेस मला या शाळेमध्ये मी ज्यावेळेस लागलो होतो त्यावेळेस मला फक्त शिक्षण सेवकाचा पगार होता तो म्हणजे 4,000 रुपये. आणि माझं जाणं येणं होतं तिथपर्यंत मुळगाव ते वडाळ देशमुख. तुम्हाला सांगायला यासाठी वाटते की माणसाच्या जीवनामध्ये अडचणी तर असतातच पण त्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी आपल्यासोबत आपल्याला पाठीशी काही हात असतात की जे जीवनामध्ये पुढे सक्रिय होतात. तसे आमचे खोले सर या संस्थेचं आराध्यदैवत श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे, भाऊसाहेब गणगणे या संस्थेचे अध्यक्ष महोदय स्वर्गीय प्रभाकररावजी गणगणे, या संस्थेचे आद्य अध्यक्ष गजेंद्ररावजी गणगणे. मी गोंधळून यासाठी गेलो मित्र की माझ्या मग फार मोठी जबाबदारी आहे अमरावती. मी पहिल्या नाहीच म्हणत होता कार्यक्रमाला पण तुमच्या प्रेमाखातर कारण तुम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी येऊन राहिले आणि तुमच्या आग्रहास्तव मला तो रात्री 10 वाजता घरी आलो आणि त्या कार्यक्रमात काही गोष्टी अशा माझ्या तिथे अवलंबून आहेत म्हणून मला अर्जंट कोणतीही अगदी अमरावतीला जावं लागते. आणि त्याचा साक्षीदार पवन पातुरकर त्याचाच मित्र आहे नवरदेव. त्यालाच तो संबंध करून दिलेला आहे. त्याला हे माहित होतं पण तो म्हणे सर तुम्ही काही करा तरी घ्या. आणि मलाही असं वाटलं की बा तुम्ही एवढ्या वर्षानंतर आज तुमचे चेहरे जसे त्यावेळेस पाहिले होते ते चेहरे तसेच आहेत. शरीर जरी बदललं असेल ठीक आहे चेहरे आणि माझ्या घरच्या त्या आनंदापेक्षा मला तुमच्यात यावंसं वाटलं हा मोठा. तुम्ही आले तुमचे लहान लहान छोटे छोटे विद्यार्थी पण आले आमच्या. तर आपापल्या परीनं प्रत्येक जण परिचय ऐकला मी. आपापल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख असतातच आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते निश्चितच चांगले आहात. कारण तुमच्याकडे पाहत असताना मी ज्यावेळेस नोकरी लागलो होतो ते माझं वय जे असं होतं की काही गोष्टी मी तुमच्याकडून शिकलेलो आहोत सर्व. कारण 2001 मध्येच मी लागलो तुमची 2003 ची बॅच होती आणि मलाही सांभाळणारे माझे गुरुजी माझ्या पाठीशी होते. सर तुम्ही जेवढे कडक राहाल तेवढी शाळा कडक राहील. तट करून टाकत दोघे जण कोणतंही काम झालंच पाहिजे घाई करता ते झालं कोणी आता झालं पाहिजे बरं. म्हणजे त्यांच्या त्या म्हणजे शिकवणीमुळे मलाही चांगलं जीवन मिळालं किंवा वळण लागलं माझ्या जीवनाला. कारण माणूस ज्यावेळेस शिकवायला त्या शाळेमध्ये येत असतो त्यावेळेस तोही विद्यार्थी असतो. काही गोष्टी तुमच्याकडून शिकल्या असतात. अशा या गोष्टींना आज मला उजाळा द्यावा वाटला म्हणून मी तुमच्याकडे माझं मत व्यक्त केलं. अभिमान याचा वाटला की बरेचसे विद्यार्थी आपलं गाव सोडून आपल्या ठिकाणी चांगलं व्यवसाय करतात नोकरी निमित्तानं गेलेले आहेत. आता श्याम सारखा तुमचे एक विद्यार्थी जर आज घेतला तर आज घोडाळे देशमुखचं गाव नाव उच्च कुठे निवडलं. स्वतःचा उदरनिर्वाह तर करतोच आहे परंतु स्वतःच्या जीवनामध्ये सार्थक करून नेदरलँड सारख्या शहरामध्ये आज तो त्या ठिकाणी आहे. त्याला आठवण आली असेल की आपण जर एकत्र हा कार्यक्रम जर केला तर किती चांगलं होईल. तसं तर कोणी एका ठिकाणी आज जुळायला तयार नाही. कोणाकडे वेळ फार कमी आहे लोकांकडे आज म्हणून आपण कमीत कमी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर तिथे जोडल्या जातो. आणि तुम्ही आज एकत्र आलेले आहेत. आजही एक आपल्याला उपक्रम करता येईल की तुमचा जो एक बॅच आहे तुमचा जो ग्रुप आहे
मोबाईलमध्ये नंबर जर तुम्ही एकामेकाचे घेतले तर ग्रुपवर आपण आपली चर्चा किंवा आपलं मनोगत व्यक्त करू शकतो. हे मला आठवण यासाठी आली की मी माझी जी बॅच आहे कॉलेज जीवनातली त्या बॅच मिळून आमचा एक ग्रुप तयार झालेला आहे. आणि दुसरा ग्रुप माझ्या गावातला म्हणून घातला. माझी जे 10वी वर्गाचे माझे मित्र होते त्यांचा पण ग्रुप आहे. म्हणजे आम्ही ग्रुपवर एकामेकाशी आमची सुख दुःखाचं देवाणघेवाण करत असतो. तर एकत्र यायला कोणी लवकर तयार नाही आहे म्हणून तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून असा संपर्क केला तर माहिती मिळते. असू द्या मित्रांना खूप चांगलं वाटलं. मी स्वतः भारावून गेलो की मला माझ्या विद्यार्थ्यात जायला आज संधी मिळाली. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो निश्चितच, कारण तसं कोणी एकत्र येत नाही. म्हणून तिचं खोटं नाटक बोलून अमरावतीचा कार्यक्रम त्यांना रात्री 4:30 मी चाललो आलो. यावेळेस मी 10 वाजता गाडीमध्ये बसलो. त्यावेळेस मी पवन सोबत बोललो आणि श्याम सोबत बोललो. मी आलो वेळ घरी, उद्या वेळेवर कार्यक्रमावर पोहोचतो. फक्त आता विनंती एवढीच आहे की असंच प्रेम आपुलकी राहू द्या. आणि कुठे जरी जीवनाच्या वळणावर कुठे जर भेट झाली एकामेकाला जर भेटलो तर कमीत कमी 2 शब्द प्रेमाला बोलूचा एवढी अपेक्षा राहील. बाकी काही नाही. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला तुमच्या ठिकाणी फक्त तिथून प्रसाद घेऊन जातो, मला जावं लागते वाटतं. धन्यवाद. देऊ भाई. खूप खूप आभार सर तुमचे. ठीक आहे सॉरी सर आमच्यासोबत थोडं करून गेले असते सर, जेवण करून गेले असते सर आमच्यासोबत.